माढा तालुक्यातील अरण या गावानजीक असलेल्या 108 महंत राहुल मुनी महाराज यांच्या आश्रमामध्ये अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रेचं आयोजन केल्याप्रसंगी बैठक पार पडली। या बैठकीत पदयात्रेचं उद्दिष्ट अखंड हिंदू राष्ट्र निर्माणासाठी या पदयात्रा बैठकीचं स्वरूप व रूपरेषा ठरवण्यात आली। 25/4/2026 रोजी सकाळी या पदयात्रेला सुरुवात होऊन पदयात्रेची सांगता पुणे येथील चतुर्शृंगी मंदिरात अभिषेक पूजा अर्चा करत संपन्न होणार आहे। तसेच सर्व हिंदूंनी एकत्र येत धर्मजागृत होऊन लव जिहाद सारख्या होणाऱ्या घटनेला आळा बसावा यासाठी देखील हा प्रयत्न असल्याचं सांगितलं। या सर्व कार्यक्रमाचे आयोजक माता महाकाली शक्तीपीठ महाकाली गोशाळेचे ट्रस्टचे प्रमुख 108 महंत राहुल मुनी महाराज यांनी सांगितलं। या पदयात्रेमध्ये अनेक हिंदू संघटनांचा समावेश असणार असल्याचं यावेळी सांगितलं। तसेच विविध संतांच्या उपस्थितीत आश्रमामधील हिंदू झेंड्यांचे अनावरण करण्यात आलं। हिंदू राष्ट्र निमित्त आज बैठक होते, कशा निमित्ताने आज काय नेमकं? आज आपण पहिल्यांदाच अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलोय की सर्व हिंदू समाज एकत्र यावा आणि त्यांचं जे काही जागृत व्हावं मन, त्यासाठी आपण अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा करायला लागलेलो आहे। ही पदयात्रा कुठून आणि कुठपर्यंत असणार? ही पदयात्रा असणार आहे आरण महाकाली मंदिर ते चतुर्शृंगी मंदिर पुणे, इथं असं 10 दिवसाचा मुक्काम आहे। अशी पदयात्रा आहे। किती किलोमीटर आहे, किती साधक भक्तजन? ह्याच्यामध्ये 200 किलोमीटर प्रवास आहे आणि जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 1000+ साधू येणार आहेत ह्या पदयात्रेमध्ये। काय हेतू आहे नेमकं या पाठीमागे? नेमकं ह्या पदयात्रेमध्ये म्हणजे धर्म जागृत व्हावा, हिंदू धर्म जागृत व्हावा, अखंड हिंदू राष्ट्र आमचं तयार व्हावं आणि लव जिहाद ह्या जिहाद्यांच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा आहे आणि हा लव जिहाद हा शब्द आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून गायब करायचा आहे। हा एक आमचा उद्दिष्ट आहे। किती तारखेला निघणार ही पदयात्रा 25 एप्रिल ते 5 मे असा 10 दिवसाचा प्रवास राहणार आहे। आपण जे यज्ञ आहे ते यज्ञामध्ये देखील ते केव्हा यज्ञाचं केव्हा असणार? महालक्ष्मी महायज्ञाचं तो 29 मार्च तो राहणार आहे यज्ञाचा कार्यक्रम। ते झाल्यानंतर हा पदयात्रेचा कार्यक्रम निघणार आहे। काय इथं सरकारला कोणाला भेटणार आहे का फक्त हे धर्मपीठातल्या? नाही, ही पदयात्रा म्हणजे एकट्याची नसून सर्व हिंदू धर्माची पदयात्रा आहे। ह्या पदयात्रेमध्ये जितक्या संख्येने सामील होता येईल तेवढ्या संख्येनं सर्वजण सकल हिंदू समाज ह्या यात्रेमध्ये सामील होणार आहे। सर्व साधू संत येणार आहेत। कोणकोणते प्रामुख्याने कोणते असणार? तसं सर्व आखाड्याचे साधू संत जे पीठाधीश्वर आहेत महाराष्ट्रातले प्रमुख ते सर्वजण आणि सकल हिंदू समाज हे सर्वजण या पदयात्रेमध्ये येणार आहेत। शिरप मी गणेश आखाडे हिंदुत्ववादी विचारधारेचा कार्यकर्ता। प्रथमतः मी राहुलगिरी महाराजांचा आभार व्यक्त करतो, कारण की सकल हिंदू समाजाच्या हृदयाशी अधीन असणारा हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं ही संकल्पना जी महाराजांनी अंमलात आणली, त्यामुळे मी महाराजांचं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आभार व्यक्त, कारण हिंदू राष्ट्र ही एक भूमी पवित्र अशी भूमी आहे की परमपवित्र भगवा ध्वज ह्या हिंदू राष्ट्रामध्ये या भूमीमध्ये देव ज्याला अवतारलेले आहेत आणि ही भूमी पवित्र राहिली पाहिजे। पण आता जिहादी वृत्तीच्या काही अवलादींनी इथं अतिक्रमण केलेल्या आमच्या देवस्थानच्या जमिनी असतील, शक्तिपीठांच्या काही जागा असतील, जी 52 शक्तिपीठ आपल्या देशामध्ये त्याच्यावरती काही अतिक्रमण मुल्ला असतील, लव जिहादची जी काही प्रकरणं होत्यात, लँड जिहाद होते, ह्या प्रकरणाच्या विरोधामध्ये आज आमचा संपूर्ण हिंदू समाज, सर्व संप्रदाय, सर्व हिंदुत्वादी संघटना असतील, सर्व आखाड्यांचे प्रमुख साधू संत महंत असतील, या धर्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व जेवढे या भारत भूमीमध्ये असतील, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये असतील, जे शिवरायांच्या विचाराला अधीन राहून काम करणारे असतील, हे सर्व विचार सात्विक विचाराचे सर्व तरुण युवक असतील, बजरंग दल असतील, हिंदुत्वादी विचारधारेच्या मातृशक्ती असतील, दुर्गा वाहिनी असतील, सर्व माता भगिनी या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि हिंदू राष्ट्र लवकरात लवकर घोषित व्हावं म्हणून आम्ही संत सावतामाळी आरण या भूमीमधून, पवित्र अशा भूमीमधून पुण्यामधील चतुर्शृंगी मंदिर येथे या यात्रेचं आयोजन केलं आहे आणि हिंदू भूमी, हिंदू राष्ट्र लवकर होईल ही मला शाश्वती आहे। नमः पार्वती पते